प्रियजन हो, यावेळेला आपण एक अर्पणविधी करणार आहोत आणि अर्पणविधी झाल्यानंतर बक्षीस वितरणाचं आपण कार्य करूया आणि त्यानंतर पवित्र वचनाची सेवा होईल. तर यासाठी आजच्या या महत्त्वपूर्ण प्रसंगी परमेश्वराला सन्मान देत मंडळी आपणा सगळ्यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या हातामध्ये विजय संगीत घ्यावं. मंडळीच्या वडील प्रियजनांना माझी विनंती आहे, कृपा करून आपण पुढे वेदीकडे यावं, पुलपीठकडे यावं. मंडळीचे वडीलजन यावेळेला वेदीकडे पुढे येतील. मंडळी आपण आपल्याकडे असलेलं विजय संगीत हातामध्ये घेऊन आपल्या जागेवर आपण उभं राहावं. विजय संगीतात गीत क्रमांक 204 पहा प्रिय मेंढपाळ हे गीत आपण गाणार आहोत व या गीताचं गायन होत असताना माता पिता आपल्या लेकराला पुढे येतील. आज रोहन आणि करुणा या प्रियजनांनी आपल्या कन्येला प्रभूच्या हाती समर्पित करीत आहेत. तर आपण माता पिता हे गीत होत असताना पुढे यायचं आहे. मंडळी आपण आपल्या जागेवर बसावे. मी पोथीचं वाचन करतो. परमप्रियजन हो, कुटुंब व्यवस्था ही परमेश्वराने स्थापली आहे. लेकरं देवाचे वतन आहेत. ज्या विधीप्रमाणे हे आईबाप अर्पण करीत आहेत त्याला शास्त्राधार आहे. जुन्या करारात हन्नेने शमूएल बाळाचे प्रभूला अर्पण केले. नव्या करारात मायेने बाल येशूस देवळात आणले. आणखी प्रभूला जेव्हा आपल्या शिष्यास नम्रतेचा धडा शिकवायचा होता तेव्हा त्याने एक बालकास त्यांच्यामध्ये ठेविले. मार्काने लिहिलेल्या शुभवर्तमानातील अध्याय 10 वचन 13 ते 16 मधील वचने ऐका. लोकांनी त्याचकडे बाळकास आणले यासाठी की त्याने त्यास स्पर्श करावा, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यास दटाविले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यास म्हणाला, बाळकास माझ्याजवळ येऊ द्या, त्यास मना करू नका, कारण देवाचे राज्य असल्यांचेच आहे. मी तुम्हास खचित सांगतो, जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा त्यात प्रवेश होणार नाही. तेव्हा त्याने त्यास कवटाळून व त्याचवर हात ठेवून त्यास आशीर्वाद दिला. ही माता पित्रे या गंभीर विधीच्या अनुकरणाकडून आपली बालके देवाची आहेत असे दर्शवितात आणि त्याच्या सेवेसाठी व गौरवासाठी त्यांना बोध आणि शिक्षण देण्याकरिता त्याच्याकडून हे मौल्यवान जीव पवित्र ठेव म्हणून आपण परत प्राप्त करून घ्यावे असे इच्छितात. यावेळेला या मातापित्यांना मी प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं त्यांनी द्यायची आहे. हे मूल देवाच्या भयात आणि शिक्षणात तुम्ही वाढवाल असे देवासमोर व या साक्षीदारांसमोर गंभीर वचन देता काय? हिच्यावर देवाचा हक्क आहे हे सुरुवातीपासून मनावर बिंबवून हिला प्रभू येशू ख्रिस्त हाच आपला तारणारा आहे हे स्वीकारता यावे म्हणून तुम्ही मार्गदर्शन कराल असे वचन देता काय? तुम्ही आईबाप तुम्हाला शक्य असेल तितके दैवी आणि योग्य प्रकारे जीवन जगून हिच्यासमोर आदर्श ठेवण्याचे वचन देता काय? हे मूल देवाला त्याच्या सेवेसाठी आपण समर्पित करीत आहोत हे तुम्ही गंभीरपणे कबूल करता काय? तुम्ही हिच्याबरोबर व हिच्यासाठी प्रार्थना कराल काय? पवित्र शास्त्रातील तत्वे आणि सत्ये तुम्ही हिला शिकवाल काय? देवाचे पवित्र वचन वाचण्यास, प्रार्थना करण्यास आणि शुद्ध जीवन जगण्यास तुम्ही हिला शिकवाल काय?
तुमच्या जीवनात हिला ख्रिस्त दिसावा म्हणून हिच्यासमोर तुम्ही धार्मिक जीवन जगाल काय? तुम्हाला जितके शक्य असेल तितके करून तुमच्या कुवतीप्रमाणे व ज्ञानाप्रमाणे देवाच्या साहाय्याने हिला प्रभू येशू ख्रिस्ताची माहिती आणि त्यावरील विश्वास समजावीत म्हणून तुम्ही सर्व काही कराल काय? बरं, या बालिकेचं नाव रोमिका असं ठेवण्यात येत आहे. रोमिका या नावाचा अर्थ होतो कृपेचे प्रतीक, म्हणजेच सिम्बॉल ऑफ ग्रेस. मंडळी, मी आपणाला पुन्हा एक वार आपल्या जागेवर उभं राहण्याची विनंती करतो आणि वडील मंडळाला माझी विनंती आहे, आपण आपला उजवा हात या बालिकेकडे करावा व प्रार्थना झाल्यानंतर आपण आपला हात खाली घ्यावात. मान्य रेव्हरेंड जे.एच. पठारे पाळकसाहेब, आपणाला विनंती आहे, आपण पुढे या व या बालिकेसाठी प्रार्थना करा. त्यानंतर आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना बोलूया. नंतर या बालिकेला मी हातात घेऊन प्रभूला अर्पित करेन. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तुझ्या वचनाप्रमाणे बालके ही तू दिलेली स्वर्गीय देणगी आहे. सनी आणि करुणा या उभयतांबद्दल आम्ही धन्यवाद देतो. प्रभू, त्यांच्या वैवाहिक जीवनाला तू आशीर्वाद दिलास आणि प्रभू, या सुंदर बालिकेच्या रूपाने तू त्यांना आशीर्वादित केलंस. तुझे आभार मानतो. आज आम्ही तुला धन्यवाद देतो. या मंदिरामध्ये प्रभू आपल्या बालिकेला अर्पण करण्यासाठी प्रभू त्यांनी आणलेलं आहे. प्रभू, पवित्र शास्त्र बायबल, जुना करार नवा करार ज्याची पुष्टी देत आहे, त्या पवित्र गंभीर विधीला प्रभू आम्ही या ठिकाणी करत असताना पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने या उभयतांना त्यांच्या बालिकेला तू आशीर्वाद दे आणि प्रभू हा समर्पण विधी, या बालिकेचा प्रभू अर्पण विधी तू आशीर्वादित कर. आम्ही प्रार्थना करतो, दिलेल्या वचनाप्रमाणे या माता पित्यांनी आदर्श जीवन जगून या बालिकेसमोर प्रभू चांगलं वर्तन करून प्रभू धार्मिक मार्गाने तुझ्या मार्गाने या बालिकेला चालवण्यासाठी तुझी कृपा पुरव. आमच्या मंडळीतील सर्व कुटुंब तू आशीर्वादित कर आणि तुझ्या आशीर्वादाखाली ह्या सर्व नवीन पिढीला तू वाढव, ही आमची प्रार्थना आहे. म्हणून पुन्हा एक वार आम्ही तुला मान महिमाने गौरव देतो. या बालिकेला पुन्हा एक वार प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. तिला तू आशीर्वाद दे. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. वडील प्रियजन आपला हात खाली घेतील आणि आपण प्रभूची प्रार्थना बोलूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणी असू सोडितो तशीच तू आमच्या ऋणी आम्हास सोड. रोमिका बाळ, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने मी तुझे देवाला समर्पण करतो. पवित्र आत्म्याच्या कृपाळू प्रभावाखाली तुझे बाल जीवन जोपासले जाओ व परिपक्व बनो. आपले गौरव करून घेण्यास आणि सेवा करून घेण्यास देव आपल्या राज्यात व सेवेत तुला लवकर पाचारण करून आपल्या प्रभूच्या पुनरागमनाची घटका जवळ आणो. आणि आता आपल्या देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता या बालिकेबरोबर, हिच्या माता पित्यांबरोबर व येथे उपस्थित असलेल्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. कृपया मंडळीने बसावे. वडील मंडळाचं मी आभार मानतो.